नमस्कार. आज आपण अशा एका समाजक्रांतिकारकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी शिक्षणालाच आपलं शस्त्र बनवलं आणि समाजातील अनेक बंद दरवाजे उघडले. त्यांचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. चला त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेऊया. जरा विचार करा. फक्त एक पुस्तक उघडल्याबद्दल किंवा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. कसे वाटते ऐकून? अविश्वसनीय नाही का? पण 19व्या शतकातल्या भारतात लाखो लोकांसाठी हेच एक कठू वास्तव होतं. चला तर मग आपण फुले यांच्या काळात जाऊया. एक असं जग जिथे शाळा सगळ्यांसाठी नव्हती आणि ज्ञान म्हणजे काही मोजक्या लोकांचीच मक्तेदारी होती. हो, हे खरंय. कल्पना करा की अनेक शतकं स्त्रिया आणि तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे समाजाने घट्ट बंद करून ठेवले होते. असं सरळ सरळ मानलं जायचं की ज्ञान मिळवण्याचा अधिकार फक्त काही ठराविक लोकांनाच आहे, इतरांना नाही. त्या काळातली समाजव्यवस्थाच अशी होती की तुमचा जन्म कुठे झालाय यावरून तुमचं अख्खं आयुष्य ठरायचं. तुम्हाला शिक्षण मिळणार की नाही हे सुद्धा जन्मावरूनच ठरवलं जायचं. ही एक अशी भिंत होती जी ओलांडायची अनेकांना संधीच नव्हती. पण या अंधारलेल्या परिस्थितीत एका जोडप्याने हे बंद दार उघडायचं धाडस केलं. चला पाहूया हे कसं घडलं आणि कोणी घडवून आणलं. आणि हे आहेत ते क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले. एक द्रष्टे विचारवंत ज्यांना पक्क माहीत होतं की अज्ञान आणि अन्यायाच्या बेड्या तोडायच्या असतील तर त्याचं एकमेव शस्त्र म्हणजे शिक्षण. त्यांच्या कामाची व्याप्ती प्रचंड होती. विचार करा, 1848 साली त्यांनी मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली. फक्त 4 वर्षांनंतर 1852मध्ये ज्या समाजाला अस्पृश्य मानलं जायचं त्यांच्यासाठी शाळा उघडली. आणि ते इथेच थांबले नाहीत, तर 1882मध्ये थेट ब्रिटिश सरकारसमोर सगळ्यांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली. पण हे काम अजिबात सोपं नव्हतं. त्या काळात शाळा उघडणं म्हणजे थेट व्यवस्थेविरुद्ध केलेलं एक बंडच होतं. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, चिखल, इतकंच काय तर शेण फेकायचे. पण कल्पना करा, इतका टोकाचा विरोध होऊनही त्या दोघे कधी मागे हटले नाहीत. फुले फक्त शाळा उघडून थांबणारे नव्हते. त्यांचं स्वप्न खूप मोठं होतं. त्यांना फक्त काही शाळा नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच बदलायची होती. अशी व्यवस्था जिथे प्रत्येक मुलामुलीला शिकण्याचा हक्क मिळेल. बघा, 1882मध्ये हंटर कमिशनसमोर त्यांनी काही क्रांतिकारी मागण्या ठेवल्या. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण हे सगळ्यांना मोफत आणि सक्तीचे मिळालं पाहिजे. शाळा सरकारने चालवाव्यात आणि नगरपालिकेने आपल्या बजेटचा तब्बल अर्धा हिस्सा म्हणजे 50% हा शिक्षणावर खर्च करावा. विचार करा, जवळपास 150 वर्षापूर्वीचा हा किती पुढचा विचार होता. त्यांचं म्हणणं काय होतं हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. त्यावेळची शिक्षण पद्धत होती एका गाळणीसारखी. म्हणजे ज्ञान वरच्या वर्गातून खाली झिरपायचं, पण गाळलं जाऊन तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतच नव्हतं. याउलट फुलेंना एक पाईपलाईन हवी होती. अशी पाईपलाईन जी सरकारकडून थेट प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत ज्ञान पोचवेल, कोणालाही मागे न ठेवता. आणि आता येतो या माहितीचा सगळ्यात रंजक भाग. फुले यांचे हे क्रांतिकारक विचार फक्त पुस्तकांपुरते किंवा भाषणांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर तेच पुढे जाऊन आधुनिक भारताचा पाया बनले. त्यांच्या संपूर्ण विचारांचा गाभा ह्या एका वाक्यात आहे: ह्या पृथ्वीवरील सर्व मानव शारीरिक आणि बौद्धिक कौशल्याने समान आहेत. कोणीही जन्माने श्रेष्ठ नाही. त्या काळात असा विचार मांडणं हे किती धाडसाचं काम असेल याची कल्पना करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानतेचा हाच विचार आज आपल्या भारतीय संविधानाचा आत्मा आहे. ज्योतिराव फुले यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज आपल्या देशाचा कायदा आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही सगळी मूल्य ज्यांच्यासाठी फुले आयुष्यभर लढले, ती आज आपल्या संविधानाचा अविभाज्य भाग आहेत. हे त्यांच्याच विचारांचं तर प्रतिबिंब आहे. फुले यांनी त्यांच्या काळात शिक्षणाचे दरवाजे उघडले. पण आता आपल्या प्रत्येकाची पाळी आहे की आपण आपल्या आजूबाजूचे असे बंद दरवाजे ओळखून ते उघडावेत. आपण सगळ्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. फुले यांनी त्यांच्या काळातली कुलपं तोडली, पण आज आपल्या समाजात, आपल्या शाळेत किंवा आपल्या आसपास असे कोणते दरवाजे आहेत जे शिक्षण आणि संधीच्या आड येतात, जे अजूनही बंद आहेत? आपणही छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा बदल घडवू शकतो. जसं की वर्गात चुकीच्या विचारांना वाहन देणं, ग्रुप प्रोजेक्टमध्ये सगळ्यांना सामील करून घेणं किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना मदत करणं. हे सगळं म्हणजे फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासारखंच आहे. चला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून बघूया.
आपल्या शाळेतली एखादी समस्या निवडा, मित्रांचा एक गट बनवा आणि फुले यांच्यासारखे बदलासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे तयार करा. मग शाळा प्रशासनाची भूमिका करणाऱ्या दुसऱ्या गटासमोर तुमची बाजू मांडा. यातून आपल्याला बदलासाठी आवाज कसा उठवायचा हे शिकायला मिळेल. ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या काळातलं दार उघडलं. आजच्या काळात आपण कोणतं दार उघडणार आहोत यावर नक्की विचार करा.